रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मनपासून दूर मेडिकलची गरज आहे त्यांना. मेडिकलची गरज आहे. 2 महिने ते रेस्ट करणार. नाही, निश्चित मला माहिती आहे, पण मी डॉक्टरांशी बोलेल, कारण माझं खातं होतं 8 वर्ष. भाऊ भेटायला जाणार? 8 वर्ष खातं होतं माझ्याकडे ते, त्यामुळे निश्चित मी त्यांची विचारपूस निश्चित करेल. राजकारणामध्ये काही चालू असतं, बाकी पण तब्येतीची काळजी सगळ्यांची घेतली पाहिजे. काय शुभेच्छा? अरे जाऊ दे भाऊ. अरे चोरीच्या दिवशी मी मुंबईला पत्रकारांना सांगितलं की बाबा चोरी आज झाली. मी 2 दिवस झाले माननीय मोदीजी साहेबांच्या कार्यक्रमामध्ये आहे. दुसरी चोरी झाली त्यावेळेला 2-3 दिवस मी तिथे होतो. मान्य अमित भाई शाह आलेले होते, त्यांच्या कार्यक्रमात मी होतो. म्हटलं मग माझं नाव घेतलं तर तुम्ही माझा पुरावा राहा की मग मी 4 दिवस झाले इथेच आहे. कागदपत्र गेलेत भाऊ. गेलं ते पण सीडी आणि कागदपत्र गेले बहुतेक. त्यासोबत पीडी पण गेले भाऊ. आता बाबा माझा लगेच चोऱ्या माऱ्या करायचा धंदा नाही. तुम्हाला काय वास येतोय? आता ते कोण तिकडचे उल्हासनगरचे का कुठले चोर होते, ते कोणी मुस्लिम परिवार त्या ठिकाणी होता, त्यांच्या घरी ते गेस्ट आलेले होते, ते सगळं समोर आलेलं आहे ना. आता माझं तर काही उल्हासनगरच्या चोरांचे काही संबंध नाही की बाबा जाण चोरून आणा काही घरातून म्हणून. ते काय बोलत त्या बाबतीमध्ये मला वाटतं या विषयावर तर न बोलेलं बरं. आता फार शिळाकडीला उताडू नका. आता लोकांनाही कळतंय, तुम्हालाही कळतंय की कुठल्या लेवलला जाऊन कोण काय बोलतंय ते. आता मला बोलायचं नाही येत या बाबतीमध्ये. राजकारण्यांना टार्गेट केला तो पाहायला मिळतोय. चोरटे सुद्धा राजकारण. एकनाथ खडसे, रक्षा खडसे, साहेबराव पाटील, उल्हास पाटलांचे आज हॉस्पिटलमध्ये चोरी झालेली. तिथे आहे ना इथे सगळे चोरट्यांनी राजकारण्यांना टार्गेट केलं. चोर चोरी करताना काहीच बघत नाही. कोण राजकारणी आहे, कोण व्यापारी आहे, कोण सोनार आहे, हे काहीच बघत नाही तुम्ही. त्यांना जिकडे काही जर दरवाजा उघडा दिसला किंवा आसान वाटलं म्हणजे तिकडे ते हात मारायचा प्रयत्न करतात. बरोबर आहे. आता मी माझी स्वतंत्र व्यवस्था करतो तिकडे मुक्ताईनगरकडे. गार्ड ठेवतो माझे गार्ड. काय नाही म्हणजे मला एसपीने सांगितलं की बाबा घरी एखादा कॅमेराही नव्हता, एखादा वॉचमन पण ठेवला नव्हता, घराला कुठून निघून गेलेले होते. मला वाटतं त्यामुळे झालेलं असेल. त्यांनी बरोबर चोरट्यांना फावलं की इथे कॅमेरा पण नाहीये आणि इथे कोणी वॉचमन पण नाहीये, त्यामुळे मला वाटतं त्यांना फावलं आणि म्हणून त्यांनी तो दरवाजा तोडून काहीतरी त्यांच्या घरी चोरी केलेली आहे. आता काय गेलं काय नाही त्यांना म्हणायचं ते म्हणू द्या. बहुत चोरांनी सोनं चांदीच्या ऐवजी दस्तावेज चोरून घेऊन गेले असं काय असेल ना, असेल. ज्यावेळेस चोरी झाली त्यावेळेस स्ट्रीट लाईट हे बंद करण्यात आले, पथदिवे बंद करण्यात आले. जेव्हा चोर तिथून निघाले तोपर्यंत लाईट बंद होते. चोर गेल्यानंतर लाईट आली. हा सखोल चौकशीचा भाग आहे. मला वाटतं त्याची सखोल चौकशी करावी लागेल विषयाची. आदेश नाही, चौकशी सुरूच आहे. चौकशी सुरूच आहे, कारण 35,000 रुपये गेलेले आहेत. मोठा विषय आहे. हो बरोबर आहे. काय कोणाचे प्रश्न? गैरव्यवहार, भ्रष्टाचाराचे अशी कागदपत्र होती. मग तुम्ही अशी काय केली? एकदम अशी कशी काय ठेवली? इतकं झालं तुम्ही म्हणता कागदपत्र सगळी तुम्ही आणत का नाही? ते मागच्या वेळेला मोबाईल वरती घुम गेले. आपणच त्या ठिकाणी बघितलं असेल, तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं. मला वाटतं एकदा दूध पाणीचं पाणी करून टाकलं पाहिजे. काय कागदपत्र सांगा ना आपण लोकांना. काय होतं आपण सांगितलं पाहिजे. आता तुम्हीच वारंवार जाऊन तिथे विचारतायत तुम्हाला काय मिळालं काय करायचं, हे तुम्ही मला सांगा. ते मला सांगा ना. मी वाट बघतोय 5-6 वर्ष झाले. काय अरे बाबा काय आव्हान देतं मी? किती वेळा आव्हान करू? काय काय सांगू? किती काय काय भाषेत सांगितलं मी? किती नार्कोटिक्स करायला सांगितल्या, सगळं सांगितलं. शब्दावर सांगा. काय कशाला त्या विषयाला की तो काही विषय आहे का? तुम्हाला वाटतं का तो काही विषय म्हणून? तुम्हालाही टाइमपास मजा वाटते इकडून तिकडून 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 आग लावायला तुमचं चालू असतं. तुमचं काहीतरी तुमचं आव्हान आहे का, यांचं आव्हान आहे का? आता काय त्याचं आव्हान आहे? 5 वर्षाला तुम्ही बघताय, तुम्हाला वाटतं का आव्हान आहे म्हणून? कशासाठी काहीतरी आता ते मला वाटतं ते चर्चेत ठरेल. आता शेवटी युती करायची म्हटल्यावर वाटाघाटी कराव्या लागतील, पण निश्चित त्यांचा आम्ही योग्य सन्मान ठेवू, कारण आपल्याला माहिती आहे. आता ते तुम्हाला थोड्या दिवसामध्ये कळेल. अजून मी आकडा सांगत नाही, आमच्या त्या बाबतीमध्ये बोलणं झालेलं नाही. पण सगळ्या पक्षांचा मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला जाईल. आणि मी पुन्हा सांगेल की आम्हाला जळगावमध्ये महाराष्ट्रात विक्रम करायचा आहे. सगळ्या अधिक जागा
आम्हाला या ठिकाणी महायुतीने निवडून आणायचे आहे. हो, आज ज्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतला त्याच पदाधिकाऱ्यांना स्वतः तुमचे स्थानिक आमदार जे आहेत मामांचा विरोध होता. मामांची या ठिकाणी मनधरणी करण्यात आली किंवा मग हा direct थेट निर्णय थोपवण्यात आता मामा इथे बसलेले आहेत ना, इथं काय बंदधरणी वगैरे काय विषय आहे, इथं कुठलाच विषय नाही. आणि थोड्या आधी प्रमाणात तुम्ही सोलापूरमध्ये बघताय किंवा इकडे बघताय काही कार्यकर्त्यांमध्ये रोष असतो, ते होत असतं. पण समन्वय करून बोलून मला वाटतं आमच्याकडे तशी टोकाची भूमिका नाहीच आहे. कोणी काही पत्रकार परिषद घेतली का पुढे काही मोर्चा काढला का टायर जाळला असं कुठे आहे का आपण बघितलं का? बाकी ठिकाणी जसं इतकं चाललेलं आहे तसं इथे नाहीच आहे. कोणत्या कार्यकर्त्याची नाराजी आहे? मला वाटतं कुठल्याही कार्यकर्त्यांची नाराजी नाही, कोणाची नाराजी नाही. शेवटी तुम्ही बघता राज्यभरामध्ये कसे चालले प्रवेश, कशा पद्धतीने येणं जाणं सुरू आहे. त्यामुळे मला वाटतं इथे आमच्याकडे तर मला वाटतं सगळ्यात सुकर प्रक्रिया ही जळगावमध्ये झाली असेल. इथे कुणाची नाराजी नाही. थोडंफार एखाद दोन ठिकाणी असं वाटत असेल की माझं तिकीट देईल का माझं राहील का, असं त्यामुळे थोडी नाराजी असेल. पण सगळ्यांना आम्ही त्याचं संघाचं निरसन करू. आम्ही सगळ्यांना या ठिकाणी न्याय देऊ. जुने असतील नवे असतील सगळ्यांना आम्ही न्याय देणार आहोत. मी म्हटलं की तुमचे जे जे काय आपले समर्थक, आज कमी वेळेमध्ये सगळा कार्यक्रम झालेला आहे आणि म्हणून आपले काही समर्थक आहेत विशेष बाहेर गावी गेले आहेत, इकडे मुंबईला गेलेले आहेत, कुठे नाशिकला आहेत रस्त्यात. त्यामुळे मला असं वाटतं की जे राहिलेले असतील त्यांना मी सांगितलं लवकर घेऊन त्यांची प्रवेश कार्यालयामध्ये करून घ्या. आता यांचे समर्थक त्याला द्यावेच लागेल ना. आता यांचे समर्थक जे आहेत जवळचे लोक आहेत, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, राजकारणामध्ये आहेत, त्यांना मी देणार आहोत. हो, एक चर्चा अशी आहे, गेल्या वेळेस तुम्हाला बहुमत होतं, 57 नगरसेवक होते, परंतु जळगावकरांच्या अपेक्षांवर भाजप खरे ठरू शकले नाही. त्यामुळे ही जी फळी आहे सुरेशदादांच्या मुशीमध्ये घडलेली पूर्ण फळी आहे, हीच फळी ताब्यात घेऊन आता पुन्हा एकदा तुम्ही स्वबळावर अशी निवडणूक लढाल आणि त्या दृष्टीने महापालिका काबीज करण्यासाठी या सगळ्या तडजोडी तुम्हाला कराव्या लागल्या. अशा तडजोडी वगैरे काही नाही. तुम्हाला माहिती आहे हा जिल्हा तसा भाजपवर प्रेम करणारा आहे, शिवसेनेवर प्रेम करणारा आहे. ओरिजिनल दादांचे आमच्या युतीमध्ये नंतर आलेत, पण हा पहिल्यापासून गड आहे. मी खासदारकीच्या वेळेला सांगितलं की सर्वाधिक मतांनी आमचे दोन्ही खासदार निवडून येतील. राज्यामध्ये थोडंसं वातावरण थोडं त्यावेळेला बिघडवण्यात आलं, काहीतरी नरेटिव्ह सेट करण्यात आला, पण जळगावच्या जागा 3 लाखाच्या वर निवडून आल्या की नाही. त्यामुळे आपल्याला कल्पना असेल की या ठिकाणी भाजपचा हा बालेकिल्ला आहे. जळगाव जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून काय झालं असतं नाही झालं असतं काहीच होत नाही, मी तुम्हाला सांगतो. पण त्यातही दुग्ध शर्करा योग झाला. सगळी जी मंडळी उबाठाची, जे माझी महापौर आलेले आहेत, नगरसेवक आहेत माझी, त्यांचे आपापल्या गटामध्ये काम आहे चांगलं, वजनदार नेते आहेत, ते सगळे या पक्षात आलेत. त्यामुळे मला वाटतं की आमचे आम्ही जे ठरवलेला आहे आकडा, अपेक्षित आकडा जो मी आकडा सांगणार नाही, पण महाराष्ट्रामध्ये आम्हाला सर्वाधिक नगरसेवक या ठिकाणी निवडून आणायचे आहेत. सगळ्यांचं बरोबर होईल. मी परत सांगतो ना, काही जुने नवे कुठे राग तुम्हाला दिसणार नाही. सगळे एकमताने एक जण आम्ही या ठिकाणी लढू. कुणामध्ये या ठिकाणी दुफळी झाली आहे का, कोणी काही बगावत करताय का, कोणी बंडखोरी करताय, असं भाजप जळगाव जिल्ह्यामध्ये होणार नाही. अजून ते ठरवलेलं नाही, पण मला असं वाटतं की आता आमची या ठिकाणी समिती होईल. आमच्या पक्षाने ठरवलंय की 5 लोकांची समिती या ठिकाणी करायची, 7 लोकांची करा आणि ते या बाबतीमध्ये निर्णय घेतील. आम्ही सगळ्यांची तशी मतदारसंघामध्ये सुद्धा छाननी करू, कोणाबद्दल काय जनमत आहे, लोकमत काय आहे, जनमत काय आहे, आणि त्यानंतर तिकिटाचा निर्णय अजून वेळ आहे, त्याला शेवटी होईल. कुणाला? अमोल शिंदे काय? अमोल शिंदेला ठीक आहे ना, अमोल शिंदे आमचेच होते तसे आधीपासून. पण मी कुठे नाही म्हणतोय, मी आता अजून तो आता तिकीट जाहीर झालं नाही आमचं की अमोल शिंदेला तिकीट दिलं, गेलेल्यांना दिलं, यांना दिलं, असं कुठे जाहीर झालेलं नाही. ते आहेत. आता आम्ही पण आमच्या पक्षातून गेले लोकांना घेतलं ना, आजही आहेत त्यात तशी लोक आहेत की आम्ही त्यांनाही घेतलेलं आहे. पण निवडणूक येण्याची क्षमता, त्याचं काम हे बघून आम्ही त्या ठिकाणी निर्णय करू. अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना आपल्या भाजपामध्ये प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही प्रश्न विचारत होतात प्रवेश कधी होणार जळगावला, कधी होणार. मला वाटतं आज तो मुहूर्त या ठिकाणी निघालेला आहे ना. आज दुग्ध शर्करा योगात आपल्या देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल ज्यांची सुद्धा 150वी जयंती आहे, त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो. आणि आज जळगाव शहरातील सगळे प्रमुख पदाधिकारी, विशेष करून उबाठामध्ये असलेले 2 माजी महापौर, मार्केट कमिटीचे सगळे चेअरमन, माजी चेअरमन, माजी सगळे नगरसेवक, आता सगळ्यांना माजी म्हणावं लागेल, त्यांनी सर्वांनी जो
14-15 नगरसेवकांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आता मला वाटतं खाली कोण राहिलं काय नाही सांगता येणार नाही, पण जळगाव महापालिकेमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून आमच्या शीर्ष नेतृत्वावर माननीय मुख्यमंत्री जे आहेत, माननीय मोदी जे आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवून इथे राजू मामा भोळे आहेत, आमच्या खासदार स्मिताताई वाघ आहेत, या सगळ्यांवर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. गेल्या वेळी आम्ही 74 पैकी 57 नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पक्षात निवडून आलेले होते. यावेळेला मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आम्ही विक्रम करू. सर्वात जास्त नगरसेवक जळगाव महापालिकेमध्ये भाजप आणि सेना आमची महायुती जी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस काय म्हणजे जे आमचे मित्र पक्ष आहेत, आम्ही सगळे मिळून यावेळेला महाराष्ट्रामध्ये विक्रम करण्याच्या विचारामध्ये आहोत. मला वाटतं सगळ्यात जास्त नगरसेवक पर्सेंटेज नगरसेवकांचं हे जळगाव महापालिकेत आम्ही आणणार आहोत. मला असं वाटतं की आपण इतके सगळे दिग्गज नेते आज भाजपमध्ये या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. इन्कमिंगची तुम्ही आवाहन केलेलं आहे आणि तुम्ही जाहीरपणे आता बोललात की ज्याला कोणाला प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी भाजपात येऊ शकतात आणि त्यांचं स्वागतच करतो आहे. नाही, या कार्यकर्त्या जे सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत त्याच्यावर अनेक कार्यकर्ते आहेत, त्यांचे पाठीराखे आहेत. पण आज अतिशय थोड्या वेळामध्ये, कारण मी आज सकाळी आलो, मला पुन्हा जायचं आहे, मग बिहारच्या निवडणुकीसाठी पण मला जायचं आहे, त्यामुळे मी पुन्हा या ठिकाणी लवकर येऊ शकणार नाही. आणि म्हणून मी म्हटलं की आपापले जे सगळे समर्थक आज सकाळी ठरलं आमचं, तुम्हाला कल्पना असेल, आज सकाळीच आम्ही तुम्हाला निरोप दिला आणि आजच जसं ठरलं आणि अतिशय कमी वेळामध्ये प्रमुख जे त्यांचे पदाधिकारी आहेत पक्षातले, अजून त्यांचे समर्थक आहेत, आमच्या सगळ्या नगरसेवक आहेत, माझे नगरसेवक आहेत, महापौर आहेत, ते सुद्धा या ठिकाणी वेळेत येऊ शकले नाही आणि म्हणून काही बाहेरगावी गेलेले आहेत. तर त्यांना म्हणून मी म्हटलं की इथे आता ही प्रक्रिया निरंतर सुरू ठेवा. कार्यालयामध्ये इथे राजूमामा भोळे आमचे आमदार आहेत, ते या ठिकाणी प्रवेश करतील, आमच्या खासदार आहेत स्मिताताई, त्या या ठिकाणी प्रवेश करतील, जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी प्रवेश करतील, असं मी त्या म्हणण्याचं माझं तात्पर्य. पाचोऱ्यामध्ये तुम्ही स्वतंत्र लढण्याची घोषणा केलेली आहे, पण आता या ठिकाणी जळगाव शहराचा जर विचार केला तर कशा पद्धतीने तुम्ही निवडणूक लढणार आहात? नाही, मी या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक लढणार आहोत. सन्मान्य गुलाबभाऊ पाटील आमचे पालकमंत्री आहेत, त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे, त्यामुळे इथे कुठली अडचण नाही, इथे कुठे अडचण नाही. महायुतीमध्ये आमच्यामध्ये एकमत आहे. मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात आधी एकमत आमचं जळगाव महापालिकेमध्ये झालेलं आहे. पाचोऱ्याचा विषय तुम्ही विचारतात, पाचोऱ्याचा विषय वेगळा आहे, पाचोऱ्याचा विषय या ठिकाणी वेगळा आहे. पाचोऱ्यामध्ये सुरुवातीलाच किशोरप्पांनीच सांगितलं की म्हणजे आम्ही शिवसेना, आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा गट, हे आम्ही आमच्या स्वबळावर लढणार आहोत. म्हणजे आम्ही त्यांना पुन्हा फोन करून विचारलं. आमचे मंगेश दादा चव्हाण आमदार चाळीसगावचे, ते तिकडे बघतात, त्यांच्याच भागात ते आहेत, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव एका लाईनीचं, ते त्याच्याकडे ती जबाबदारी आहे. त्यांनी सुद्धा विचारलं, पण त्यांनी सांगितलं की आता आम्हाला तुमच्याशी युती करायची नाहीच आहे, मला स्वतःच्या बळावर लढायचं आहे, त्यामुळे मग आम्हाला ती गोष्ट 4 दिवसांनी करावी लागली. काय माहित, चौकशी करू देते. पण रोहित आर्याचा एन्काउंटर करण्यात आलाय मुंबईमध्ये. रोहित आर्याचा एन्काउंटर करण्यात आलाय मुंबईत. हो, मग त्याच्यावरूनच सातपुते म्हणतायत की हा एन्काउंटर नाही तर हत्या आहे. कोणते सातपुते? ऍडव्होकेट सातपुते कोण आहे ते? वकील आहेत आपल्या, त्याच्या विरोधातलं केस लढवणार. वकील आहे ते, कोर्टामध्ये माझं वाढतील ते काय, त्यांना आपल्याला मला काही फार संबंध नाही. पण मला वाटतं तुम्ही 15 मुलांना ओलीस करतायत, त्यांच्या जीवाशी खेळतायत. पोलिसांनी धाडस करून त्या ठिकाणी मुलांना कुठेही खरच न येता, कुठेही न दुखापत होता त्यांना ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तो ठार झाला समोरचा म्हणून, त्याच्यामध्ये काय वाईट काय चुकीचं काय आहे? त्याचं असं समर्थन कोणी करणार नाही. मुलांना तुम्ही 15 लोकांना ओलीस ठेवा, त्यांना पळून घेऊन जा आणि परत व्हावा, सेफ आहे, चांगला आहे चोर, हे काही योग्य नाही. एखाद्या मुलाचा एखाद्या मोठा जीव गेला असता तर दुर्दैवाने मग त्याला कोण जबाबदार राहिलं असतं? पोलिसांनी कोणालाही दुखापत न होता मुलाच्या जीवाला, त्यांनी त्या ठिकाणी तिची चोख जबाबदारी त्यांची त्या ठिकाणी पार पडलेली आहे. एकनाथ शिंदे हे अमित शहाचे पिल्लू आहे, पिट्टू आहे, असं संजय राऊत बोलले होते. चला, पक्ष नेताच न ठेवण्याची परिस्थिती आपण या ठिकाणी नाही ना, असं काहीच नाही. विरोधक नेते ना भाऊ आता. नाही ना, आहे ना, असं काय, असं कुठे नसतं. विरोधक सगळीकडे असतात. मलाही तिथे विरोधी पक्षात निवडून कोणी येणार नाही, पण विरोधी पक्ष असतोच. नाही, पण इथं नाही ना भाऊ. या ठिकाणी युती करायचं म्हणताय. विधानसभेमध्ये कशी परिस्थिती झाली, तर तो संख्याबळ पण नाहीये, पण विरोधी पक्ष आहे ना. भाऊ नाव सांगा ना. असं नसतं. कोण? विरोधी कोण आहे? नाव बोल. विरोधी कोण आहे? भाऊ, तुम्हाला तायडे उबाटाचे अध्यक्ष शरद तायडे अजून आहेत. मोठं नाव आहे शरद तायडे. तर सगळ्यांना घेऊन घेतले भाऊ. कोण घेतले? ते त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला. मोदींच्या नेतृत्वावर, देवेंद्रच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुख्य प्रवाहामध्ये ते आलेले आहेत. त्यांनी बघितलं की इकडे राहून काहीच उपयोग नाही,
नुसतं सकाळचा भोंगा ऐकत बसायचा त्याशिवाय काही दुसरं काही नाही. लोकांच्या शिवाय ऐकायच्या आम्हीच. लोक आम्हालाच बोलतात काय चाललंय तुमचं असं. त्यामुळे मला असं वाटतं मुख्य प्रवाहामध्ये ते आलेले आहेत. त्यांचा आमच्या शिष्ट नेतृत्वावर विश्वास आहे. भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे. भाऊ, संजय राऊत यांच्या प्रकृतीत बिघाड